नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. तुम्हालाही जर प्रश्न पडत असेल की रोज रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं, तर अशा प्रकारे तुम्ही मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा असा सिंपलसा नाश्ता बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता. तर चला बघूयात. सगळ्यात आधी याची स्टफिंग आपण तयार करूयात. स्टफिंगसाठी मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरी छान तडकली की त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत टोमॅटो बारीक चिरून ॲड केलेला आहे मी, त्यालाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. लाल तिखट आपल्याला इथे ॲड करायचं आहे. लहान मुलांसाठी बनवतो तर थोडंसं कमीच घाला, कारण आपण हिरवी मिरची पण घातली. हळद ॲड करा, त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर बॉईल बटाटे मी यामध्ये ॲड केलेले आहे, साधारण 2. तुम्हाला जेवढी क्वांटिटी लागते तेवढी तुम्ही ॲड करा. 2 बॉईल बटाटे मी इथे ॲड केल्यानंतर त्यालाही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बारीक बारीक असे हाताच्या मदतीने आपल्याला जे बटाटे आहेत ते आपल्याला कुस्करून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे त्याला छान मिक्स करून घ्या अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला जर वाटत असेल तर तुम्ही आणखीनही काही भाज्या घालू शकता. माझ्याकडे थोडंसं पनीर होतं तर मी इथे पनीर ॲड केलेलं आहे असं हाताने कुस्करून. त्यानेसुद्धा खूप भारी टेस्ट येतो या स्टफिंगला. त्यानंतर इथे ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. त्यालाही छान मिक्स करून घ्या व्यवस्थित. तयार आहे आपली सिंपलसी एकदम भारी अशी स्टफिंग. त्यानंतर मैद्याचं आपल्याला एक स्लरी बनवून तयार करायची आहे. तर मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मीठ घातले चवीनुसार. त्याला छान मिक्स करून घ्या. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. त्याला छान असं विक्सच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. पॅनमध्ये आपल्याला तेल लावायचं आहे आणि छान तेल लावून आपल्याला हे जे ह्याची मैद्याची जी स्लरी आपण बनवून तयार केलेली आहे ती ॲड करायची आहे आपल्याला आणि छान पॅनमध्ये पसरवून द्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम छान अशी पातळ पातळ अशी पसरवून द्यायची आहे. बघू शकता एकदम छान होऊन जाते ती. पातळ पातळ पोळी करायची गरज पडत नाही. त्यानंतर याला छान आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे किंवा असंही तुम्ही यावरती त्याचं जे स्टफिंग आहे ते ठेवू शकता, पण थोडंसं परतून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघू शकता त्याला छान व्यवस्थित अशी जी स्टफिंग आहे ती आपल्याला पसरवून द्यायची आहे. त्यावरती त्याला असं फोल्ड करून दोन्ही साईडनी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि असं अलटून पलटून त्याला छान व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सगळी जी हे बघू शकता अशा प्रकारे मी सगळे असे बनवून स्टफिंग तयार केलेले आहेत मैद्याचे. याला काय नाव द्यावं याचं मला नाव तरी नाही माहिती, पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की याला काय नाव आहे एक्झॅक्टली. बघू शकता अशा प्रकारे त्याला हाताच्या मदतीने असं करू शकता तुम्ही आणि छान व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून आपली ही एकदम डिलिशियस असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. लहान मुलांना असं स्टफिंग वगैरे केलेलं फार आवडतं. साधारण ते पोळी वगैरे खायचं म्हटलं की थोडंसं नाटकं करतात. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना छान एकदम नवीन नाश्ता बनवून तयार करून देऊ शकतात. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला याचं नाव नक्की सांगा. तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.